हाय नमस्कार सगळ्यांना। तर तुम्हाला तर माहितीच आहे आज आपल्या रानात उडीद काढायचं काम चालू बघा। म्हणजे आज नाही 2-3 दिवस झालं तर मम्मी त्यांनी रानातच आहे, मला नाही नेलं कारण लय ऊन झाले आणि रोजच कडक ऊन पडते त्यामुळे मला काही नेलं नाही। उन्हात म्हणले आजारी तू घरीच थांब, तर म्हणलं घरी बसल्या बसल्या काहीतरी नवीन स्पेशल रेसिपी बनव। संध्याकाळचा टाइम झालाय येतच असते ते पण। तर मी काय बनवते माहिती का, आज इकडे बघा इथे ना दूध घेतले आणि दूध काय झालं माहिती का, दूध आहे ना गरम करताना फुटले तर त्यामध्ये ना मी त्यापासून काहीतरी नवीन बनवणार आहे। तर म्हणलं चीज बनव, तर चीज पण मला बनवता येत नाही आणि पनीर पण येत नाही, तर म्हणलं आपण रसगुल्ले बनव, ती एकदम सोपं आहे, ती मला बनवता येतात। तर चला आज मी तुम्हाला रेसिपी शेअर करते, रसगुल्ले बनवणार आहे। तर मस्तपैकी ना गाणे वगैरे लावले, तर मराठी गाणे लावले, तिकडला दरवाजा लावलाय आणि जिमीन मी इकडल्या दारात आहे। तर बघा कुठे गेली होती की जिमे, हे बघा बाथरूम मध्ये बसती का, बस बस इकडे वॉशिंग मशीन ठेवली, जिमी बसली तर तिच्यासाठी दरवाजा उघडत असतो बाथरूमचा। तर चला बनवूयात आता आपण रसगुल्ले। तर तुम्ही नक्कीच बघा आणि आवडल्यास तुम्ही पण करा, बघू ह्यांना कोणालाच माहित नाही, म्हणजे त्यांना मम्मीला माहित नाही की मी घरी रसगुल्ले बनवते, बघू त्यांची रिॲक्शन आणि चला बनवूयात। हे असं झालंय बघा, तुम्हाला दाखवते मी, हे बघा। तर आता इकडं फडकं घेतले मी पांढरं असलं आणि हे खाली पातेल आहे, तर इथं गाळून घेते मी याला आणि असं एकदम त्यातलं पाणी काढून मळून घेते। तर चला तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा। तर बघा असं हे झालेलं आहे, ह्यातलं सगळं दूध म्हणजे नाही का पाणी झालेलं ते सगळं मी काढून घेतलंय आणि हे असं झालंय। तर चला आता मळूयात याला। तर बघा असं गोळ मी बनवून घेतले तर, आणि याला ना मी साखर कोणती वापरणार तुम्हाला माहिती का, हे बघा ही आहे बघा रुकवताची साखर। तर म्हणलं हे काही चहात पण वापरत नाही आणि कसं याला वापरू, तर म्हणलं आता याचा पाक बनवते ह्याच्यासाठी। तर ही आधीवर पाण्यात पाकाच्या पाण्यात उकळून घ्यायचं आणि नंतर दुसऱ्या पाकात टाकायचं। तर चला तुम्ही रेसिपी कंटिन्यू करा। आता ह्याचं बनवते मी पाक, ही टाकायला। आता बघा याच्यामध्ये एवढी साखर टाकली आणि याच्यात मी अर्धा ग्लास पाणी टाकणार आहे। तर हे बघा अर्धा ग्लास मी पाणी टाकले आणि चला आता हे गॅसवर ठेवूयात। यामध्ये बघा आता मी इलायची टाकली आणि याला चांगली उकळी आली, तर चला ह्यात ही सोडून घेऊयात आता। इकडं ना मी पाक करायला ठेवले बघा, साखर आणि पाणी। तर ही झालं की ही त्यात टाकायचे बघा। आता ही आलं तर आणि यांना दिलंय बघा मी खायला, तर कसं झालंय सांगा मला खाऊन। हाय का ओके, हाय तुम्ही खाल्लं का अजून नाही? झालं ना मापात, गोड नाही जास्त आहे ना, हा ना झालं। आजीला पण दिलं तर खायला आहे ना, मी कधीच खाल्लं नव्हतं, हा आता तुझ्या हातचं खाल्लं पाहिजे, होय छान झालं। बघा बर काम करून आलं तर काय झालं ह्याला,